माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा आरक्षणाचा महायज्ञ, यामध्ये गेली 2 वर्ष झाले मनोजदादा जरांगे पाटील आणि संबंध महाराष्ट्र एक प्रकारे या आरक्षणासाठी लढा देत आहे। त्या आरक्षणाच्या लढ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मामा? आपल्याला आरक्षण मिळावं आणि जनतेचे हाल त्रास पाऊस पाणी आहे त्याबद्दल लई त्रास व्हावा लागला आणि आरक्षण लेकराबाळाच्या शिक्षणाची गरज एक नाही, शिक्षणाचा आणि शेतकऱ्याचा याचा प्रश्न आहे जास्त त्या आमदारा खासदाराला आरक्षण आहे, त्याच्या लेकराला गरज नाही तरी आरक्षण आहे, त्याच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे आणि गरजवंत मराठी आहेत त्यांना नाही। एक ओव्हरलोक चालायचं असं कुठेतरी बदलायला पाहिजे, सरकारने याची जाणीव करायला पाहिजे। मग जरांगे पाटला सोबत आहेत ना तुम्ही? ओके ओके। हे आहेत बघा मावळे। मावळे तुम्हाला काय वाटतं? लाईव्ह नाहीये, लाईव्ह नाही कसं बोला, तुमचं मनोगत सांगा। मनोगत म्हणजे कोणती सोय नाही आम्हाला सरकारची आणि आम्ही आता एक महिन्याचं राशन आणलेलं आहे। बापरे, महिनाभर मुंबईत? वा वा। आणि ते पाण्याची सोय नाही, हागायची सोय नाही, मुतायची सोय नाही, तर मग आता ते काय होईल, जोर पैसे तोपर्यंत जाते संडास मंदी, पण मग रोडला हागणार असे फोक हागणार, कारण की कच्चं मच खाल्लेले माणसं राहणार, फोक याकडे त्याकडे। बघा सगळ्यांचं म्हणणं आहे, सगळेजण जीवाचं रान करून स्वतःचे लेकरं बाळ घरी सोडून लेकरा बाळाच्या भविष्यासाठी मुंबईला आलेले आहेत। त्यांची जी बोलण्याची भाषा जरी गावठी असली तरी त्यांचं म्हणणं, त्यांचं अंतकरण एकदम शुद्ध हेतूचं आहे की त्यांच्या लेकरा बाळासाठी ते इथपर्यंत आले आहेत। तरी सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि जे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे गेले 2 वर्षापासून नव्हे तर 40 वर्षापासून त्याला कुठेतरी यश मिळालं पाहिजे। लाख मराठा